हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात ओळख बाजारपेठेची इथं भरपूर काही नव 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 या. श्रोते हो, 70% भारत ग्रामीण भागात राहतो आणि ज्या शेतीवर मोठी लोकसंख्या अवलंबून आहे ती शेती पावसावर अवलंबून आहे. म्हणूनच शेतीच्या अर्थकारणात जनावरांच्या आरोग्याचं महत्त्व मोठं आहे. त्यासाठी पंढरपूरच्या केबीपी कॉलेज चौकात पुजारी सिटीमध्ये असलेली LK वेट केअर प्रायव्हेट लिमिटेडची LK पशु लॅब करीत असलेलं काम किती महत्वाचं आहे याची माहिती आपण या लॅबचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री विनायक करमरकर यांच्याकडून घेत आहोत. करमरकर सर, पशुसंवर्धनामुळे किंवा गोसंवर्धनामुळे देशाला आर्थिक मजबूती येईल असं तुम्ही म्हणालात. हा मुद्दा जरा विस्तारानं सांगाल का? मी म्हणालो त्याप्रमाणे 70% भारत हा ग्रामीण आहे आणि शेती हा देशातल्या बहुसंख्य लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. या बहुसंख्य लोकांचं उत्पन्न वाढलं तर देशाचंही उत्पन्न वाढणार आहे. पण या बहुसंख्य लोकांना आर्थिक स्थिरता यावी याची काळजी आपण फारशी घेत नाही. दुधाच्या उत्पादनाच्या बाबतीत आपला देश नंबर 1 आहे. म्हणूनच गायीची निगा ही राखायलाच हवी. कारण आज शेतकऱ्याकडे एक गाय असेल तर तो काही महिन्यांनी, वर्षानं किंवा 1.5 वर्षानं आणखी एक गाय घेऊ शकेल. त्या प्रमाणात त्याचं उत्पन्नही वाढेल. आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत. गोठा म्हणलं की लोक नाक मुरडायचे. आता आधुनिक तंत्रज्ञान आलं, संपर्क माध्यमं विकसित झाली. तंत्रज्ञान इतकं पुढे गेलंय की गायीच्या पोटात जर आपण एक बोलज नावाचं लहान आकाराचं इलेक्ट्रॉनिक यंत्र इंजेक्ट केलं तर त्या दिवसापासून पुढील 5 वर्षांपर्यंत गायीच्या आरोग्याबद्दल सूचना आणि माहिती मिळत राहते. हे सर्व लोरा तंत्रज्ञानावर चालवलं जातं. म्हणून गायीच्या पोटातले सिग्नल्स 5 किलोमीटर अंतरापर्यंत संगणक किंवा मोबाईलवर ग्रहण करता येतात. हे सिग्नल पशुपालकाला पोहोचतात. डॉक्टरांना त्यांच्या मोबाईलवर तुरंत मिळतात व त्यामुळे गायीच्या आरोग्याविषयी उपयुक्त आणि महत्वाची माहिती मिळत राहते. खरं की काय? ही अगदीच नवीन माहिती आहे सर. गायीच्या पोटात एखादं डिव्हाइस इन्सर्ट करता येतं आणि त्यातून तिच्या आरोग्याची माहिती मिळते म्हणजे कमालच आहे. अगदी खरं आहे. तंत्रज्ञान आता खूप पुढे गेलंय आणि या तंत्रज्ञानाचा वापर आपण करून घेतला पाहिजे. गाय गाभण असेल तरी त्या काळात अनेक प्रक्रिया कराव्या लागतात आणि कोणत्या काळात कोणती प्रक्रिया करायची याचाही कालावधी ठरलेला असतो. अशा वेळी या तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे. या तंत्रज्ञानाची किंमत सर्वसाधारण शेतकऱ्याला परवडू शकेल अशी असायला हवी ही अपेक्षा आहे. सुरुवातीला तंत्रज्ञानासाठी थोडी जास्त गुंतवणूक करायला लागू शकते, परंतु कालांतरानं त्यायोगे मिळणाऱ्या फायद्यांचा विचार केला तर ही गुंतवणूक शेतकऱ्याला नक्की फायद्याची ठरते. त्यामुळे शेतकऱ्याचा त्रास कमी होईल, काळजी कमी होईल आणि उत्पन्न वाढायला निश्चितपणे मदत होईल. हे बरोबर आहे सर. तंत्रज्ञानापासून आता फार काळ कुणालाच दूर राहता येणार नाही. शेताच्या बांधापर्यंत आणि जनावरांच्या गोठ्यापर्यंत तंत्रज्ञान येणारच. खरंय आणि ती वेळ आता आली आहे. आज मितीस हे तंत्रज्ञान इस्रायलमध्ये, अमेरिकेमध्ये, हॉलंडमध्ये सगळीकडे वापरतात. दुधाच्या उत्पादनात आपण जगात नंबर 1 आहोत हे आपण अभिमानानं सांगतो. तेव्हा आपण या तंत्रज्ञानातही मागे राहता कामा नये. एखादी गाय किंवा म्हैस किती दूध देते, अशी किती जनावरं आपल्याकडे आहेत, मग त्याचा गुणाकार करून किती लिटर दूध मिळतं आणि त्यातून आपल्याला किती पैसे मिळतात एवढाच मर्यादित विचार आपल्याकडे केला जातो. पण या पशुधनाची काळजी घेतली पाहिजे. गायीला आपण गोमाता म्हणून सुद्धा तिच्या आरोग्याचा विचार करत नाही. मग दूध कमी झालं की गायी म्हशी विकून टाकल्या जातात. पण जनावरांच्या आरोग्याचा विचार करणं आणि त्यासाठी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं दीर्घ काळासाठी आपल्याच फायद्याचं आहे हे समजून घेतलं पाहिजे. सर, म्हणजे आपणच आपला दृष्टिकोन बदलायला हवा ना? नक्कीच. गाय तंदुरुस्त असायलाच हवी. तिचा दूध देण्याचा एक विशिष्ट काळ हा ठरलेला असतो. तोपर्यंत तिला व्यवस्थित सांभाळायला हवं. तिच्या तब्येतीची, खाण्यापिण्याची काळजी घ्यायला हवी. ती जे उत्पन्न आपल्याला देते त्यातला काही भाग हा तिच्यासाठी खर्च केला तर त्यातही आपला फायदाच आहे हा दृष्टिकोन असायला हवा. किती मोजक्या शब्दात योग्य मुद्दा सांगितलात सर. हा दृष्टिकोन शेतकऱ्यांना अतिशय महत्वाचा ठरणार आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, हे मुद्दे लक्षात ठेवा आणि अधिक माहितीसाठी सरांचा नंबर लिहून घ्या. 82 75 20 66 04, 82 75 20 66 04 आणि 95 52 52 49 49, 95 52 52 49 49. शेतकरी बंधू भगिनींनो, पंढरपूरच्या पुजारी सिटी मधील LK पशु लॅब बद्दल आणखी माहिती जाणून घेण्यासाठी उद्या पुन्हा भेटूयात याच वेळी.
आपल्या आवडत्या सातारा